नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत जीएमसी भरती मुंबई बद्दलचे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर आपण आपल्या YouTube चॅनलवरती मराठी आणि जनरल नॉलेजचे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की जीएमसी मुंबई भरतीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. तर फ्रेंड्स, जीएमसी भरती मुंबईची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. आज आहे 3 नोव्हेंबर. तर इथून 15 नोव्हेंबरला आपली जीएमसी भरती मुंबईची एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम TCS कंपनीकडून होणार आहे. तर आणि ही एक्झाम जी आहे ना फ्रेंड्स, आता दरवेळेस जीएमसी भरतीची जी एक्झाम असते ती 3 शिफ्ट मध्ये होत असते, पण जीएमसी भरती मुंबईची एक्झाम ही फक्त एकाच शिफ्ट मध्ये होणार आहे आणि वेळ असणार आहे 9 ते 11. ओके, ओनली 1 शिफ्ट मध्ये सगळ्यांचे एक्झाम्स होतील. शिफ्ट वाईज डिवायडेशन नसणार आहे. आणि जीएमसी भरतीच्या पेपरमध्ये आपल्याला तर माहितीच आहे, 4 सेक्शन्स असतात. प्रत्येक सेक्शन मध्ये म्हणजे 4 सब्जेक्ट असतात: अंकगणित, जनरल नॉलेज, मराठी आणि इंग्लिश. ओके, तर आपण जनरल नॉलेज आणि मराठी सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपल्या युट्यूब वरती कव्हर करणार आहोत. आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत, तर प्लीज आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचेल. तर आज 3 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत आपण कंटिन्यू जीएमसी भरती मुंबईसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, भारतीय ध्वज केव्हा स्वीकारला गेला? हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. क्वेश्चन नंबर टाईप करायचा आणि कोणता ऑप्शन आहे ते सांगायचे कमेंट बॉक्समध्ये. क्वेश्चन 1 आहे, भारतीय ध्वज केव्हा स्वीकारला गेला? ऑप्शन दिलेले आहेत: 1947, ऑप्शन बी 1998, ऑप्शन सी 1950, ऑप्शन डी 1949. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 1947. क्वेश्चन नंबर 2, भारताचे राष्ट्रगीत कोणते? ऑप्शन ए वंदे मातरम, ऑप्शन बी सारे जहां से अच्छा, ऑप्शन सी जनगण मन, ऑप्शन डी जय जय महाराष्ट्र माझा. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जनगण मन, हे आपले भारताचे राष्ट्रगीत आहे. क्वेश्चन नंबर 3, राष्ट्रगीत गायनाचा वेळ किती? क्वेश्चन नंबर 3 आहे, राष्ट्रगीत गायनाचा वेळ किती आहे? ऑप्शन ए 55 सेकंद, ऑप्शन बी 58 सेकंद, ऑप्शन सी 50 सेकंद, ऑप्शन डी 52 सेकंद. तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 52 सेकंद. क्वेश्चन नंबर 4, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? वर काय होतं, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? आणि क्वेश्चन नंबर 4 काय, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? ऑप्शन ए वंदे मातरम, ऑप्शन बी सारे जहां से अच्छा, ऑप्शन सी जनगण मन, ऑप्शन डी जय जय महाराष्ट्र माझा. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वंदे मातरम, हे आपले भारताचे राष्ट्रीय गीत आहे फ्रेंड. पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 5, राष्ट्रीय गीत गायनाचा वेळ किती आहे? ऑप्शन ए 65 सेकंद, ऑप्शन बी 68 सेकंद, ऑप्शन सी 60 सेकंद, ऑप्शन डी 62 सेकंद. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 62 सेकंद. क्वेश्चन नंबर 6, पहिली नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केव्हा झाले? पहिली नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केव्हा झाले? ऑप्शन ए 12 ऑगस्ट 2025, ऑप्शन बी 10 ऑगस्ट 2025, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2025, ऑप्शन डी 20 ऑगस्ट 2025. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 10 ऑगस्ट 2025. या दिवशी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले. क्वेश्चन नंबर 7, महाराष्ट्रात एकूण किती वंदे भारत ट्रेन आहेत? तर ऑप्शन दिलेले आहेत: ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 20. तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 12. तर फ्रेंड्स, 10 ऑगस्ट 2025 रोजी ज्या वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं ती 12वी वंदे भारत ट्रेन आहे. या आधी 11 वंदे भारत ट्रेन ऑलरेडी आलेले आहेत, आता ही 12वी वंदे भारत ट्रेन आहे. क्वेश्चन नंबर 8, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरी केला जातो? ऑप्शन ए 2 फेब्रुवारी, ऑप्शन बी 1 फेब्रुवारी, ऑप्शन सी 5 फेब्रुवारी, ऑप्शन डी 7 फेब्रुवारी. आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 2 फेब्रुवारी.
क्वेश्चन नंबर 9. केरळ राज्याने कोणत्या रोजी ऐतिहासिक यश मिळवले? ऑप्शन ए 25 ऑगस्ट 2025, ऑप्शन बी 10 ऑगस्ट 2025, ऑप्शन सी 21 ऑगस्ट 2025, ऑप्शन डी 20 ऑगस्ट 2025. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 21 ऑगस्ट 2025. क्वेश्चन नंबर 10. 15 ऑगस्टला कोणाच्या हस्ते ध्वजारोहण केला जातो? ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी राज्यपाल, ऑप्शन डी मुख्यमंत्री. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान. पंतप्रधान यांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण केला जातो. क्वेश्चन नंबर 11. 26 जानेवारीला ध्वज कोणाच्या हस्ते फडकविला जातो? ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी राज्यपाल, ऑप्शन डी मुख्यमंत्री. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 12. स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरी केला जातो? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 1 मे, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 15 ऑगस्ट. क्वेश्चन नंबर 13. संविधान दिवस केव्हा साजरी केला जातो? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 1 मे, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस हा साजरी केला जातो. शेवटचा प्रश्न पाहू. प्रजासत्ताक दिवस केव्हा साजरी केला जातो? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 1 मे, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 26 जानेवारी. तर आज आपण टोटल 14 क्वेश्चन्स पाहिलेले जनरल नॉलेजचे. पुढचे क्वेश्चन्स लवकरात लवकर येतील. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या जवळ पोहोचेल. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.